नमस्कार, पब्लिक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जळगाव महानगरपालिका रणधुमाळी सुरू झालेली आहे. 23 तारखेपासून उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात या ठिकाणी केली. 30 तारीख ही शेवटची तारीख आहे आणि आज 29 तारीख. 29 तारखेला जळगाव शहरातील बरेचशा आजी माजी नगरसेवकांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. प्रत्येक नगरसेवक नशीब आजमावण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी सुद्धा आज अर्ज दाखल केल्याचं राजकीय हालचालीला वेग आलेला आहे. माजी नगरसेवक जे आजी माजी नगरसेवकांनी पुन्हा यंदा रणधुमाळीत उतरण्याचे चिन्ह दिसत आहे. अनुभव विरुद्ध नव्या चेहऱ्यांची ही लढत पुढील काही दिवसात आपल्याला पब्लिक लाईव्हच्या माध्यमाने दिसणार आहेत. नाही, त्रुटी नव्हती आलेली. तो फक्त नोटराईज केलेल्या फॉर्मवरती शेवटच्या पानावर अपेक्षित असलेला शिक्का तो त्याच्या पहिल्या पानावर होता, तर त्यांनी तो शिक्का नव्याने दुरुस्त करून आणायला सांगितला. तो आणला गेला. पक्ष कोणत्या पक्षात होते? मी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी दाखल केलेली आहे. अपक्ष वगैरे त्याच्यामध्ये प्रभाग 5D. अपक्ष वगैरे असं काहीच नाही. नाही. म्हणजे आता यादी ठरलेली असं म्हणता येईल की माहितीची नाही, जवळपास काही जागा ज्या पूर्वीपासूनच निश्चित होत्या, वाटाघाटीमध्ये त्या जागांसंदर्भात कुठल्याही पक्षाचा आग्रही नव्हता. त्याच्यामुळे ज्या निर्विवाद होत्या त्याच्या अनुषंगाने हाच फॉर्म त्या नंबर टाकून भरण्यात आलेला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट दिलीप बबनराव पोकळे. मी मागील 7-8 वर्षापासून प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेवक या नात्याने लोकांची सेवा करत आहोत आणि आज तारखेला मी प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना या पक्षातर्फे माझं नामांकन पत्र भरलेलं आहे. उमेदवारी दाखल केलेली आहे. आज मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मधून या जागेसाठी निवडणूक अर्ज दाखल केलेला आहे आणि मी 2 या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहे. कोणत्या पक्षाकडून आहे? एक, माझे वडील याच जळगाव शहर महानगरपालिकेत कायम भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कायम त्यांची भूमिका राहिलेली आहे. मी एक भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीने या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि दुसरा अपक्ष दाखल केलेला आहे. पण या ठिकाणी भाजपने काही आश्वासन दिलंय का उमेदवारीचं तुम्हाला? याला फार काळ आता लागणार नाही. येत्या 72 तासामध्ये या सर्व घडामोडी आपल्याला क्लिअर होतील आणि आपण त्याच्यासाठी थांबूया असं वाटतं. दुसरीकडे महायुती होण्याचे संकेत आहेत. तुमच्या विरोधात शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष तुमच्या प्रभागामध्ये आहेत. उमेदवारीचं निश्चित होईल असं वाटतंय तुम्हाला? असं झालं तर काय भूमिका असणार? आमचा पिंड हा लढण्याचा आहे. यदा कदाचित महायुती होणार असेल तर शेवटी समोर कोण आहे याची आम्हाला कल्पना नाही. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार असल्याने आमच्या समोरचे उमेदवार धनशक्ती घेऊन मैदानात आहे आणि आम्ही जनशक्ती घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. दुबार मतदाराचा पण या ठिकाणी मोठा आरोप केला होता तुम्ही. या ठिकाणी आपल्या प्रभागात अनेक दुबार मतदार आहेत. याबाबत आम्ही नामदार उच्च न्यायालयात गेलेलो होतो. यामध्ये जागेवर ऑब्जेक्शन घेतले जाणार आहेत आणि अनेक घडामोडी अजून समोर येतील. मी प्रभाग क्रमांक 19B मधून फॉर्म भरलेला आहे शिवसेना पक्षातर्फे. शिवसेना आपले शिंदे साहेब. मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 13D मधनं सर्वसाधारण गटामधनं मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे? आमच्या प्रभागामध्ये जवळजवळ 80% रस्त्यांचे कामं झालेले आहेत. त्यानंतर काही याचे मोकळे ओपन स्पेस होते, त्यांच्या वॉल कंपाऊंड वगैरे असे बरेच कामं मार्गी लागलेले त्या ठिकाणी आणि राहिलेले कामं आता ह्या मी मंजुरीला ठेवलेले होते. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ते पण पूर्ण होऊन जातील. अद्यापही या ठिकाणी जागा वाटपाबाबतचा तिढा सुटला आणि उमेदवारी अर्ज दाखल करून टाकला नाही, ते आमच्या वरिष्ठांकडे श्रेष्ठींकडनं निर्णय होईल. तो आम्ही त्या प्रक्रियेमधले नाही आहेत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अमृता चंद्रकांत सोनवणे. मी आज इकडे जळगाव महानगरपालिकेच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 11 मधून फॉर्म भरलेला आहे आणि कोणत्या पक्षाकडून? शिवसेना या पक्षाकडून भरलेला आहे. त्याचा आदेश आणि जेव्हा यादी जाहीर होईल तेव्हा ऑफिशियली ते अनाऊन्स होईलच. पण आज मी माझ्या भावासोबत आणि आमच्या सरांसोबत वगैरे आमच्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आज इकडे फॉर्म भरायला आलेली आहे. माझे वडील आमदार चंद्रकांत सोनवणे आणि मम्मी माजी आमदार
लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या आशीर्वादाने आज मी माझ्या राजकारणाच्या प्रवासाची नवीन सुरुवात करते आहे. तर यासाठी सर्वांच्याही शुभेच्छांची मला गरज आहे. धन्यवाद. मी मनोज सुरेश चौधरी, मी प्रभाग क्रमांक 9 अ मधून शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणी उतरलात? मी गेल्या 15 वर्षापासून त्या भागाचा नगरसेवक होतो आणि विकास कामं जे आम्ही केले आहेत आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री पावसो गुलाबराव पाटील साहेबांच्या DPTC निधीमधून असेल, आपला मनपा फंड असेल, आपल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्या जळगाव शहराला जे 100 कोटी रुपये मिळाले होते त्याच्यातनं आमच्या प्रभागाचे चांगले विकास कामं झाले. शिवसेनेत अजूनही जागा वाटपामध्ये महायुतीमध्ये या ठिकाणी एकमत झालं नसलं तरी या ठिकाणी आपण उमेदवारी अर्ज दाखल करतायत. तो प्रश्न माझा नाही, ते आमचे नेते ठरवतील. ते निश्चितच युती होईल असं 100% वाटतं आहे. नमस्कार, मी माजी नगरसेवक चेतन गणेश सनकत. मी माझ्या धर्मपत्नी सौ कंचन चेतन सनकत यांचं व माझी आई दुर्गाबाई गणेश सनकत यांचं अर्ज नॉमिनेशन दाखल केलेलं आहे. निवडणूक लढण्यासाठी आता अर्ज दाखल केल्यानंतर आता वार्डात सर्व फिरस्ती करू. प्रभाग क्रमांक 4 अ मधून नॉमिनेशन दाखल केलेलं आहे. कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवता आहे? शनीपेठ प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये पाणीची सुविधा असो, लाईटची असो, रोडांची असो, नाल्याला सुरक्षा भिंत, शौचालय या सर्व विषय जे मी आतापर्यंत मार्गी लावत आलेलो आहे आणि जे मी विकास कामं केलेले आहे आणि सफाई कामगारांची जी 523 कामगारांची भरतीचा जो विषय मी मंत्रालयापर्यंत नेऊन ठेवलेला आहे ती सर्व विषयाची राहिलेली कमी पूर्ण करण्यासाठी मी हे नॉमिनेशन भरलेलं आहे. मुलाखती चर्चा त्या गोष्टीवर सुरू आहे. आता पुढे जो निर्णय होईल ते आपण तसं माझाही निर्णय मग पुढे त्या गोष्टीवर अवलंबून आहे. कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढताय? आजपर्यंत 5 वर्षात लोक फक्त आश्वासनं देत आले लोकप्रतिनिधी. आपला अजेंडा हाच आहे की लोकांच्या मूलभूत समस्या या सॉल्व्ह करणं हाच आपला विजन राहणार आहे. 31 तारखेला अर्ज छाननीचा दिवस आहे आणि 3 तारखेला चिन्ह वाटप. पब्लिक लाईव्हच्या माध्यमाने आपल्याला प्रत्येक महानगरपालिकेचे अपडेट आम्ही वेळोवेळी देत राहू. बघत राहा पब्लिक लाईव्ह.